नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। तर तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आम्ही पण शिवजयंती घरी साजरी करतो मस्तपैकी पूजा वगैरे करून। तर त्याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। त्यासोबत आणि आजचं जे काही सकाळचं रुटीन असणार आहे ते पण शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक शेअर करा। तर छान असं सकाळी सकाळी बाहेरचं झाडून काढून असं पाणी टाकून मी पुसून घेतलेलं आहे, कारण सगळी धूळ होत आहे आणि माती माती। आता आज होऊ जा म्हटलं, छान असं आपली शिवजयंती आहे ना, त्याच्यामुळे रांगोळी वगैरे काढून भले ती किती वेळही राहू पण आपल्या मनाला समाधान वाटेल आणि आज स्पेशल असल्यासारखं पण वाटेल। त्याच्यामुळे म्हटलं थोड्याशा जागेमध्ये छोटीशी जशी जमेल तशी रांगोळी मी काढली। खरं तर किती दिवस झाले मी रांगोळीच काढत नाही आहे, सगळ्या बाहेरच्या कामामुळं म्हणजे काढताच येत नाही आहे किंवा नीट राहतच नाही आहे बाहेरचं। तरी पण आज स्पेशल काढलेली आहे, पाहू शकता छोटीशीच काढली सिंपल। आणि अशा प्रकारे इथं दरवाजाला पण केलेलं आहे। येतं जाता कुणाला पण बघितलं तर आज काय आहे तर आपल्या राजांची जयंती आहे असं वाटावं। आणि त्याच्यानंतर चहा वगैरे करून घेतला, कारण चहा पिल्यानंतर कामाला मग सगळी काही सुरुवात होते किंवा सुचतात पटपट आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे। तोपर्यंत सकाळी अगोदर गरम पाणी पिलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता अर्ध्या तासाने चहा पित आहे। आणि चहा माहिती आहे का, मला अद्रक टाकलेला जास्त आवडतो, बिना अद्रकचा चहाच आवडत नाही। चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकून तर इथं झालेला आहे आमच्या दोघांचा मस्त असा चहा। या तुम्ही पण प्यायला। आणि सकाळी सकाळी चहा प्यायला कोणाकोणाला आवडतो। आज बनवणार आहे इडली आणि रात्री मी डाळ तांदूळ वाटून ठेवलेले होतं मस्तपैकी 7 ते 8 तासानंतर ते फर्मेट झालेलं आहे। आणि मी आज माहिती आहे का, तांदूळ वाटल्यानंतर त्याच्यामध्ये इनो किंवा खायचा सोडा काहीही न टाकता एक व्हिडिओ बघितला होता की त्याच्यामध्ये त्यांनी हिरवी मिरची टाकलेली होती। मग मी रात्री वाटल्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरची ह्याच्यात टाकून ठेवलेल्या होत्या। म्हटलं बघूयात पीठ फुगेल की नाही ते। तर काय सकाळी पाहते तर खूप छान पीठ फुगलेलं होतं। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकता। इनो किंवा खायचा सोडा टाकायची काहीही गरज नाही। 2 ते 3 हिरव्या मिरच्या जर तुम्ही अख्ख्या तशाच टाकल्या ना, पीठ खूप छान प्रकारे फुगतं। ही एक सोपी आणि साधी ट्रिक आहे, मला तर आज माहिती झाली। आणि पाहू शकता अशा प्रकारे बॅटर झालेला आहे। आता याच्या मी पटपट इडल्या लावून घेणार आहे, कारण लवकर लवकर आज काम आवरायचं आहे, शिवजयंतीची तयारी वगैरे सगळं काही करायचं आहे। मी तुम्हाला इकडे पीठ दाखवत होते तोपर्यंत इकडं सांबरसाठी मी डाळ लावलेली आहे, आभईचं दूध करून ठेवले आणि आता चटणीची तयारी करत आहे। शेंगदाणे, हिरवी मिरची, त्याच्यामध्ये जिरं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, सोबतच कोथिंबीर आणि तुमच्याकडे डाळवा असेल तर ते पण टाकू शकता आणि त्यासोबतच खोबरं पण टाकलेलं आहे। आणि ही अशी एकत्रितरित्या वाटलेली चटणी खूप छान लागते। मी कच्चे शेंगदाणे घेते स्पेशली चटणीसाठी, कारण मला वाटतं की आपण शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर चटणी वाटतो ना, तेव्हा त्याला लवकर फेस होतो। तर कच्च्या शेंगदाण्याची वाटली ना तर जास्त काळ चांगली राहते, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे घेते। तर ती चटणी मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे फिरवून आपल्याला जशी पाहिजे तशी घट्ट किंवा पातळ मी केलेली आहे। आणि आता इडली पात्राच्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं इडलीचं बॅटर त्याच्यामध्ये एक एक करून टाकत आहे। आणि असं पटकन पण होते, आपल्याला घाईच्या वेळेला किंवा गडबडीच्या वेळेला सुद्धा इडली बनवता येते। मी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला तेच सांगत आहे, कारण सकाळी मला पण खूप आज घाई होती। तर अशा वेळेसुद्धा मी आज इडली बनवलेली आहे आणि ते पण पटकन, जास्त वेळ न लागता। तर इथं सगळे 4 पण प्लेटी मी इडलीच्या बॅटर टाकलेला आहे आणि आता याला टोपण लावून मी 15 मिनटं दुसऱ्या गॅसवरती ठेवणार आहे। मी चटणी वाटून घेईपर्यंत आणि इडलीच्या सगळ्या प्लेटी भरेपर्यंत आपलं कुकर थंड झालेला आहे। मग मी आता सांबरला फोडणी देऊन टाकत आहे। तर आता कढईमध्ये एक्स्ट्रा थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे थोडंसं आपण सांबरला जेवढं टाकतो त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे आणि थोडासा जास्तीचा कढीपत्ता टाकायचा आहे। तर तो कशासाठी, आपण चटणी वाटून घेतलेली आहे ना त्याच्यामध्ये टाकायची आहे। तर आपण मोहरी जिऱ्याची तडका टाकण्याच्या अगोदरच त्याला पाणी काय टाकायचं ते टाकून घ्यायचं। आणि इथं मी फोडणी आपल्या हिरव्या चटणीवरती टाकून घेतलेली आहे आणि तोपर्यंत मी गॅस बंद केलेला होता। आणि मग आता त्याच्यामध्ये आपलं डाळ सांबर सगळं मसाला टाकून घेऊन सांबर झालेला आहे, चवीनुसार त्याच्यात मीठ पण टाकलेलं आहे। आणि आता इकडे इडली होत आहे, चटणी पण तयार आहे आणि सांबर पण तयार आहे। आणि मी आता इकडं ते जे काही तयारी करायची आहे ना आपल्याला जयंतीसाठी किंवा पूजासाठी, उदबत्ती, आरती, कुंकू किंवा जे काही लागणार आहेत फुलं वगैरे, ते सगळं काही काढून ताटामध्ये ठेवलं। नाहीतर ऐन वेळेला नाही का हे इतकी घाई करतात ना की मला काही म्हणजे होत नाही मग व्हिडिओ वगैरे करणं।
मग त्यासाठी अगोदरच तयारी करून घेतली आणि ते झाल्यानंतर देवपूजा वगैरे झालेली आहे। तर पाहू शकता आज देवपूजेला फुलं वगैरे होते आणि स्पेशल शिवजयंती असल्यामुळे मी आज साडी वगैरे नेसलेली आहे। इडली झालेली आहे, सांबर झालेला आहे, चटणी झालेली आहे, देवपूजा झाली। आता इकडे मला थोडीशी पुसून घ्यायचं होतं कारण धूळ खूप येत आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि इकडे अभय उठलेला होता, तोपर्यंत म्हटलं तू आंघोळ करून घे पटकन, आपल्याला पूजा वगैरे करायची आहे। त्याला तेच बोलत होते आणि ते सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत मिस्टर पण तयार झाले आणि आता हा आणि जी जाऊन आपण घाला हां बरं ठीक आहे। इथे मिस्टर पूजा करून घेत आहेत, छानपैकी हार वगैरे आणलेला आहे आणि यांनी रात्रीच पेढे आणलेले होते, मला माहीतच नव्हतं। मी सकाळी विचारले की मी शिरा करू का थोडासा, तर म्हटले नाही मी पेढे आणलेले आहेत। आणि मग छान इथं पूजन झालेलं आहे आपल्या छत्रपती शिवरायांचं की जय। आपण किती जरी आवरलं सगळं काही केलं ना तर तरी पण ऐन वेळेला थोडीफार तर घाई होतेच, तर तशीच आमची पण झाली होती आता। तर त्यांची पूजा झालेली आहे, आता अभय करून घेत आहे आणि आज असं कॅमेरा पण सेटिंग केलेलं नाही आहे ट्रायपॉडला, मी आता घेतलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण एक जण असं पूजा करून घेत आहोत। तर इथं अभयची पण झालेली आहे आणि आता मी करणार आहे आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंचं आणि छत्रपती शिवरायांचं पूजन करताना इतकं छान वाटतं ना की हे आपले दैवत आहेत, यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि त्यांचं जे काही योगदान आहे ना ते खूप भारी, म्हणजे असं प्रेरणा देऊन जातं आणि उत्साह निर्माण होतो। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे आणि ती सगळीकडे साजरी केली जाते। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती। तर छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर अगोदर सगळीच तयारी केली होती पण ऐन वेळेलाच मिस्टरांना बाहेर शिवजयंतीला बोलवल्यामुळे थोडीशी घाई झाली, एकत्र सगळ्यांनी केली नाही। अगोदर यांनी पूजा करून घेतली आणि मग ते गेले बाहेर जायला आणि मग आम्ही करून घेतली, तर अशी ऐन वेळेला घाई झाली। तर आता इथं पूजन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता नाश्ता करून घ्यायचा आहे, तेच मिस्टरांना देत होते। त्यांना पटकन नाश्ता करून छावा मूवी पाहायला जायचं आहे। तुम्ही पाहिला का? मी तर पाहून आले, आज मिस्टर जाणार आहे। आणि हो, तुम्ही छावा मूवी पाहिला नसेल तर नक्की पहा, तर तुम्हाला समजेल की संभाजीराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती त्रास सहन केलेला आहे, औरंगजेबाने त्यांना किती छळलेलं आहे। तुम्हाला सुद्धा रडू आल्याशिवाय राहणार नाही किंवा अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही की खरंच किती मोठे बलिदान किंवा त्याग केलेला आहे, त्रास सहन केलेला आहे। तर चला, तर आपल्या छत्रपती शिवरायांची जयंती कशा प्रकारे आम्ही साजरी केलेली आहे, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। आणि तुम्ही सध्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। शहीद झाला तुकड्या दास मने धडधडला, तुकड्या दास मनी धडधडला, गेला गडावरती शिवाजी अवतरले जगती, शिवाजी अवतरले जगती। मर्द मराठा वीर शिवाजी, मर्द मराठा वीर शिवाजी, मर्द मराठा वीर शिवाजी। धन्यवाद धन्यवाद साहेब। काल रात्री सुद्धा आपण आता सहकार्य केल्याबद्दल आपलं खरोखर विजय सेवा मंडळ व सुभेदार रामजी आंबेडकर नगर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आपले हार्दिक 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 स्वागत करतो या ठिकाणी। जय महाराष्ट्र।